हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण विज्ञान या विषयातील पहिला धडा गतीचे नियम या पहिल्या धड्याचे आपण काही प्रश्नोत्तर बघणार आहोत. तर कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपले बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा गतीचे पहिले नियम. प्रश्नोत्तर तुम्हाला दिलेले आहे. गतीचे पहिले नियम यामध्ये सर्व प्रश्नोत्तर आपल्याला थोड्या वेळेप्रमाणे आपल्याला बघता येईल आणि तुम्ही प्रश्नोत्तर लिहून घ्यायचे आहेत, पाठांतर करायचे आहे. प्रश्न पहिले झाल्यानंतर आता प्रश्न दुसराही आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा, फरक स्पष्ट करा. अंतर आणि विस्थापनाचं पहिल्या धड्यामधला हा दिलेला आहे. इयत्ता 9वी. एकसमान गती आणि नैसर्गिक गती. तुम्ही व्हिडिओ थांबवून पण आपण याचे प्रश्नोत्तर लिहू शकता. प्रश्न दुसरा, फरक स्पष्ट करा. अंतर आणि विस्थापन. दुसरा, एकसमान गती आणि नैसमान गती कशाला म्हणतात ते पण आपण इथं लिहून तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यांचा दोघांचा फरक स्पष्ट केलेला आहे. खालील सारणी पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 3 त्याच्या समोरचा पार्ट हे तुम्हाला बघण्यात येणार आहे, तर कृपया लक्ष द्या. प्रश्न चौथा, रिकामी जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. त्यांचे स्पष्टीकरण लिहा. याचे प्रश्नोत्तर आपण बघत आहोत विद्यार्थी मित्र. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोरचे पण सर्व गणितचे प्रश्नोत्तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लिहून घ्यायचं आहे, पाठांतर करून घ्यायचं आहे. आणि फक्त 9वीचेच नाही तर पहिलीपासून तर 10वीपर्यंत सर्व तुम्हाला प्रश्नोत्तर पूर्ण या आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसणार आहेत. समोरचा प्रश्न बघून विद्यार्थी मित्र. गतीचे नियम. प्रश्न आपण दिसाय, क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्यास तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत. समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते. का सोपे असते याचं उत्तरी आपल्याला कळवण्यात आलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. विरामावस्थेत वस्तूंची गती एकसमान समजली जाते. का? तर त्याचं कारण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 7वा उदाहरण सोडवा. 7व्याचं उत्तर या दुसऱ्या पेजवर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सरासरी, चाल सर्व दिलेलं आहे. सेकंड प्रश्न दिलेला आहे. एका वस्तूचे वस्तुमान 16 kg असून हे पण तुम्हाला दिलेलं आहे. तर हे सर्व प्रश्न आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्या पुस्तकामधले पूर्ण जे स्वाध्याय आहे त्याचे पूर्ण उत्तर आपल्याला इथं कळवण्यात येईल. हीचा पण प्रश्न दिलेला आहे. आता आपण समोरचा प्रश्न बघू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत, दुसऱ्या धड्याचं बघणार आहोत. धन्यवाद.